मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरचा मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रायोगिक स्तरावर किमान 6 महिने तरी प्रवासी वाहनं या मार्गावर सोडण्यात यावीत। तसंच या काळात मिसिंग लिंकवरून अवजड वाहनं सोडण्यात येऊ नयेत अशी मागणी करणारं पत्र ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवले। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाला की मुंबई पुणे प्रवासाचा वेळ हा अर्ध्या तासाने कमी होणार आहे। तसंच अपघाताच्या संभाव्य धोक्यातही घट होणार आहे। आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या मिसिंग लिंकच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटले आपण पाहूयात। आमदार नार्वेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, हे पत्र त्यांनी सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य म्हणून मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाला की किमान 6 महिने त्या मार्गावर फक्त प्रवासी वाहनं सोडण्यात यावीत। पहिल्या 6 महिन्यांच्या काळात मिसिंग लिंकवरून अवजड वाहनं सोडण्यात येऊ नयेत अशी मागणी नार्वेकरांनी केली आहे। मिसिंग लिंक प्रकल्प हा तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे। बोरघाटातल्या खोल दरीत मोठ्या प्रमाणावर हवेचा दाब निर्माण होतो। त्यात बोरघाटात पावसाचं आणि धुक्याचं घडत असं क्षेत्र आहे। मिसिंग लिंक प्रकल्पाच्या तांत्रिक चाचण्या आणि काम पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक सुरू करण्याची घाई करू नये अशा सूचना संबंधितांना देण्याची विनंतीही नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। त्यात अवजड वाहनांमुळे बोरघाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसते। मिसिंग लिंक सुरू झाला की 6 महिने फक्त प्रवासी वाहनांना तिथून जाण्याची परवानगी द्यावी, अवजड वाहने सोडण्यात येऊ नयेत असं नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। कोणत्याही प्रकारची इंधन किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारी वाहनं या मार्गावर कधीही सोडण्यात येऊ नयेत असंही नार्वेकरांनी म्हटलंय। मुंबई पुणे महामार्गावर भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी मिलिंद नार्वेकरांनी या सूचना केल्याचं सांगितलं जातं।